विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीची हवा नेमकी कोणत्या पक्षाची आणि कोणत्या उमेदवाराची आहे सध्या चर्चा, या अनुषंगाने नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे आपण रिपोर्ट तयार केलाय, पाहूया। नाशिकच्या सिन्नरमध्ये पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण बघायला मिळतं। सध्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत, त्यामुळे मवियामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोंडाजी मामा आव्हाड, उदय सांगळेंची नावं चर्चेत आहेत। सिन्नरमधून माणिकराव कोकाटेंविरोधात कोण आहे ते बघूया। कोंडाजी मामा आव्हाड शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, तर उदय सांगळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजेश गडाख, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रवींद्र पवार। प्रश्न असा आहे, निवडणुकीसाठी तयारी करणं हे काही लोक करतात। मी 5 वर्ष निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच काम करत असतो, त्यामुळे निवडणुकीसाठी एक्स्ट्रा काही काम करावं लागतं असं मला वाटत नाही। ज्यांचं 5 वर्ष सातत्याने मतदारसंघावर लक्ष असतं त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने काम करणं योग्य नाही। त्यामुळे पण माझं काम तात्पुरत्या स्वरूपात मी काम करत नाही, मी 5 वर्ष काम करत असतो, त्यामुळे माझं काम विधानसभेच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे। सिन्नरमध्ये आज जर बघितलं तर आज ज्यावेळेस पक्ष विभागला, आमचे जे माणिकराव कोकाटे हे आता अजितदादाबरोबर गेलेले, आता त्यातले बरेच कार्यकर्ते त्यांच्याबरोबरही थांबले नाही। काही वाजे साहेबांबरोबर गेले, काही आमच्याकडे येऊ बघताय। आणि आज मी ती जर बघितलं तर त्या ठिकाणी उमेदवारीसाठी मी जर सोडलं तर मला वाटतं दुसरा उमेदवार पक्षाकडे तरी दुसरा कोणी उमेदवार नाही आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे या 2 घराण्यांमध्येच राजकीय लढत पाहायला मिळाली। मात्र लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेने राजाभाऊ वाजेंना नाशिकमधून मैदानात उतरवलं। या निवडणुकीत हेमंत गोडसेंचा पराभव करत राजाभाऊ वाजेंनी दिल्ली गाठली। आता माणिकराव कोकाटेंना टक्कर देण्यासाठी उदय सांगळेंनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। उदय सांगळेंचा परिचय बघूया। उदय सांगळे हे नाशिक जिल्ह्यातील मोठे उद्योजक आहेत। 20 वर्षांपासून उदय सांगळे सिन्नरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे। 2009 मध्ये उदय सांगळेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला। 2011 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि पंचायत समितीवरती सदस्य म्हणून आले। पत्नी शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही सर्व सहकारी, मित्रपरिवार, कार्यकर्ते एकत्रित येऊन सिन्नर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आपण लढवावी ही भावना सर्व माझ्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी आता सुरू केलेली आहे। कारण मी सिन्नर तालुक्यात गेली 22 वर्ष काम करतोय। मग विद्यार्थी चळवळ असेल, युवक काँग्रेस असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, या सगळ्या ठिकाणी मी काम केलंय आणि आता सगळ्यांची भावना आहे की आपण विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे। आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा 4 पक्षांचा प्रवास पूर्ण केला। आतापर्यंत 4 वेळा कोकाटे सिन्नरमधून विधानसभेमध्ये पोहोचले। 2019 मध्ये माणिकराव कोकाटेंनी विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजेंना पराभवाची धूळ चारली होती। 2019 सालचा सिन्नर विधानसभेचा निकाल कसा होता तो बघूया। राष्ट्रवादी काँग्रेससाठी माणिकराव कोकाटेंना 97,011 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या राजाभाऊ वाजेंना 94,939 मतं मिळाली। कोकाटे 2,027 मतांनी विजयी झाले। सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्ती केंद्रित आपण जे म्हणतो अशा स्वरूपाचा मतदारसंघ आहे। याच्यामध्ये व्यक्ती आणि विकास या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये मराठा आणि वंजारी असा एक जातीय राजकारणाचा सुद्धा या सगळ्या तालुक्याला पार्श्वभूमी आहे आणि गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ती दिसून आलेली आहे। परंतु विकास हाच या ठिकाणी मुद्दा ठरावा असा प्रयत्न म्हणजे आमदार कोकाटे असतील किंवा उदय सांगळे असतील या दोघांच्याही माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे। सिन्नरची निवडणूक यंदा जातीपातीवर होण्याची शक्यता अधिकच आहे। जरांगे आणि ओबीसी फॅक्टर हे दोन्ही फॅक्टर महत्त्वाचे ठरतील। आमदार माणिकराव कोकाटेंविरोधात मविया कोणाला उतरवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।